आज मोठा सोमवार आहे. आजची ही 2 मिनिटांची कथा तुमचं आयुष्य आणि गरिबी कायमची बदलू शकते. पांडुरंग नावाचा एक साधा माणूस 5 वर्षांपासून गरिबीच्या सावलीत जगत होता. कर्ज, अपमान आणि लोकांची कुजबूज यामुळे तो खचला होता. एक दिवस मंदिरातल्या पुजाऱ्यानं त्याला एक सत्य सांगितलं. पुजारी म्हणाले, लक्ष्मी फक्त संपत्तीची देवता नाही, ती आपल्या विचारांत राहते. एकदा लक्ष्मी एका माणसाच्या घरी साध्या रूपात गेली, पण तो माणूस सतत आपल्या नशिबाला दोष देत होता. त्याने लक्ष्मीला ओळखाव्याऐवजी म्हटलं, माझं नशीबच खराब आहे, आणि लक्ष्मी तिथून निघून गेली. पण दुसऱ्या एका माणसाने, जो गरीब असूनही कृतज्ञ होता, त्याने लक्ष्मीचं मनापासून स्वागत केलं. तिथे लक्ष्मी कायमची स्थिरावली. पांडुरंगाला आपली चूक कळली. त्याने देवाला तक्रार करणं सोडलं आणि जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद द्यायला सुरुवात केली. त्याच रात्री स्वप्नात लक्ष्मीदेवी प्रकट झाली आणि म्हणाली, गरिबी बाहेर नव्हती, ती तुझ्या विचारात होती. आज तुझा विचार बदलला, आता तुझं नशीब बदलेल. आणि मित्रांनो, दुसऱ्याच दिवशी पांडुरंगाच्या दारात आनंदाची बातमी आली. ज्यांनी त्याचं वाईट चिंतलं होतं ते लोक आपोआप दूर झाले आणि घरात सुख समाधान आलं. चमत्कार बाहेर नसतो, तो तुमच्या मनात घडतो. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर ती आहे आशा आणि योग्य वेळ. जर तुम्हाला या कथेवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्री स्वामी समर्थ.